300 पेक्षा अधिक आजार बरे करणारी चमत्कारिक वनस्पती। मित्रांनो, भारतामध्ये बहुतेक सर्व उष्ण व आर्द्र हवामान असलेल्या ठिकाणी शेवग्याचे उत्पादन घेतले जाते। शेवग्याच्या शेंगाही वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात। शेवगा अनेक कारणास्तव आरोग्याकरिता अतिशय लाभदायक ठरत आहे। त्यामध्ये असलेली पोषक तत्वे मानवी शरीरामध्ये उद्भवणाऱ्या अनेक व्याधी नाहीशा करण्यास समर्थन असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने शेवग्याला चमत्कारिक वृक्ष असे म्हटलेले आहे। तसेच शेवग्याची पानं किंवा कवळ्या फांद्या तसंच शेवग्याच्या बिया यांच्यामध्ये सुद्धा अनेक औषधी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते। एकूण 300 प्रकारचे आजार बरं करण्याची क्षमता या शेवग्यामध्ये असते, कारण या आयुर्वेदिक शेवग्यामध्ये तब्बल 90 प्रकारचे पोषक घटक आणि 46 प्रकारचे रोगप्रतिकारक घटक असतात। या शेवगामध्ये अ, ब, क जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असतात। तसेच यामध्ये लोह आणि सल्फर हे घटक असतात। त्यामुळे शेवगा पानाची भाजी खाणे आवश्यक असते। तुम्ही शेवग्याची हिरवी पाने घेऊन ती वाळवावी आणि त्यापासून विविध प्रकारचे अन्न घटक तयार करावेत, कारण या हिरव्या पानामध्ये दुधाच्या तुलनेत 17 पट जास्त कॅल्शियम असतं। तसेच क जीवनसत्वासाठी अनेक जण संत्र खाणे पसंत करतात, पण या शेवग्याच्या पानामध्ये संत्र्यापेक्षा 7 पट जास्त जीवनसत्व क असते, असे एका रिसर्चमध्ये दिसून आले आहे। केळीमध्ये पोटॅशियम भरपूर असतात, त्यामुळे आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेत योग्य विकास होण्यासाठी मदत होते। पण यापेक्षा 15 पटीने जास्त पोटॅशियम शेवग्याच्या हिरव्या पानापासून मिळत असते। पालकपेक्षा 25% जास्त लोह या शेवग्याच्या पानामध्ये आढळतात। तसेच आपल्याला गाजरापेक्षा 10 पट जास्त जीवनसत्वे अ या पानामध्ये मिळत असते। आणि आपण प्रोटीनसाठी दही खात असतो, पण या दह्यापेक्षा 9 पट जास्त प्रथिने या शेवग्याच्या पानात असतात। यामुळे हा शेवगा खूप बहुगुणी आणि आयुर्वेदिक मानला जातो। तसेच या शेवग्याच्या पानाची भाजी नियमितपणे खाल्ली तर आपल्याला भविष्यामध्ये कधीच हार्ट अटॅकचा त्रास होत नाही। तसेच जर बऱ्याच जणांच्या रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढलेलं असतं तर त्यांच्यासाठी हा शेवगा खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य मदत करते। तसंच वय वाढत असल्याने त्यामध्ये केससुद्धा पांढरे होऊ शकतात किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे ही सर्व लक्षणे फ्री रॅडिकल्समुळे आपल्या शरीरात निर्माण होत असतात। तर या फ्री रॅडिकल्सला नष्ट करण्याचे काम करतो हा शेवगा। मित्रांनो, ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिनची कमी असते तसेच काही महिलांमध्ये रक्ताची कमतरता असते तर या शेवग्याचे सेवन केल्यास रक्तातील हिमोग्लोबिन तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि डोळ्यांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत होते। तसेच आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास आपल्याला मदत होते। तसेच हाडे मजबूत करण्यासाठी सुद्धा आपल्याला अतिशय चांगला याचा फायदा होतो। ज्या कुपोषित व्यक्ती आहेत किंवा अशक्तपणाने त्रासलेले आहेत तर अशा लोकांनी या शेवग्याच्या शेंगाचा वापर करू शकता। बऱ्याच महिलांना सतत नैराश्य येत असतं तर अशा महिलांनी सुद्धा या शेवग्याचा वापर करू शकता। आपल्याला स्किन प्रॉब्लेम असल्यास हा शेवगा त्यावर अतिशय गुणकारी वनस्पती मानला जातो। असेही शेवग्याचे अनेक उपयोग आहेत। त्यामुळे या बहुउपयोगी शेवग्याचे वापर तुमच्या आहारात नक्की करत जावे, त्याने अनेक प्रकारच्या शरीरातील समस्या दूर होतात। पण हा शेवगा प्रकृतीने उष्ण पदार्थ असल्याने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेवग्याचे सेवन हे थोडं कमी प्रमाणात करावे। तर मित्रांनो, ही शेवग्याची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।